सांगली पोलिसांनी एका मोठ्या बनावट नोटा रॅकेटचा पर्दाफाश केलाय। या रॅकेटचा मास्टरमाइंड कोल्हापूर पोलीस दलातील हवालदार इब्रार इनामदार असल्याचं उघड झालंय। तो चहा कंपनीच्या नावाखाली बनावट नोटा छापण्याचं काम करत होता। पोलिसांनी 1 कोटींपेक्षा जास्त किमतीच्या बनावट नोटा आणि उपकरणं सुद्धा जप्त केली आहेत। नेमकं हे प्रकरण काय आहे बघूयात। कोल्हापुरात 1 कोटींच्या बनावट नोटा, ऐन दिवाळीत कोट्यवधींच्या बनावट नोटा, पोलीस हवालदारच टोळीचा मास्टरमाइंड। हे नोटांचे बंडल पाहून कुणालाच विश्वास बसणार नाही की या नोटा खोट्या आहेत। पण कोल्हापुरातील रुईकर कॉलनीतील एका फ्लॅटमध्ये बनावट नोटांचा कारखानाच उभारलाय। मिरजच्या महात्मा गांधी चौक पोलिसांनी ही कारवाई केली असून यात इनोव्हा कारसह 1,11,00,000चा मुद्देमाल जप्त केलाय। धक्कादायक बाब म्हणजे या रॅकेटचा मास्टरमाइंड स्वतः पोलीस दलात कार्यरत असलेला हवालदार आहे। सांगली पोलिसांनी उघड केलेल्या या रॅकेटमुळे पोलीस खातं हादरून गेलंय। एकूण 99,09,300 रुपयाच्या 500 व 200 रुपये दराच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर इतरही काही साहित्य ज्याच्यामध्ये नोटा बनवण्याचं जे साहित्य आहे आणि या नोटा वाहतुकीसाठी एक विना नंबर प्लेटची इनोव्हा गाडी जप्त करण्यात आलेली आहे। जो मिळून एकूण 1,11,09,000 इतका मुद्देमाल सांगली जिल्हा पोलिसांना जप्त केलेला आहे। सांगलीत बनावट नोटांसंदर्भात पोलिसांना टीप मिळाली। नोटा खपवण्याच्या तयारीत असलेला तरुण पोलिसांच्या जाळ्यात अडकला। सुप्रीत देसाईकडून 500 रुपयांच्या 84 हुबेहूब बनावट नोटा जप्त केल्या। कोल्हापूर पोलीस दलातील हवालदार इब्रार इनामदार यांचं नाव समोर आलं। पोलिसांकडून रुईकर कॉलनीत फ्लॅटवर छापा टाकण्यात आला। प्रिंटर, स्कॅनर, नोटा असं छपाईचं साहित्य जप्त करण्यात आलं। यासह 1,11,00,000च्या बनावट नोटा, इनोव्हा कारसह 5 जणांना अटक करण्यात आली। सांगली आणि मिरज पोलिसांनी मिळून कोल्हापुरात सुरू असलेल्या बनावट नोटा छपाईच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय। कोल्हापूर पोलीस दलातील चालक हवालदार इब्रार इनामदार यानं रुईकर कॉलनीतील एका फ्लॅटमध्ये बनावट नोटांचा कारखाना उभारला होता। हा फ्लॅट 2 वर्षांपूर्वी भाड्यानं घेतला होता। बाहेर सिद्ध लक्ष्मी अमृततुल्य असा फलक लावून आतमध्ये मात्र 500, 200 आणि 100 रुपयांच्या बनावट नोटांची छपाई सुरू होती। इब्रार इनामदार हा बनावट नोटांच्या रॅकेटचा मास्टरमाइंड आहे। चहा कंपनीच्या नावाखाली नोटा छापण्याचं काम सुरू होतं। कोल्हापूरमधील ऑफिसमधून या नोटा छापल्या जात होत्या। सुप्रीत देसाईच्या अटकेनंतर त्याचा सहभाग उघडकीस आला। ते इनामदारचा जे प्रश्न होता तो आज आम्ही सकाळीच त्यांचा एक डिसमिसल फ्रॉम सर्व्हिसचा ऑर्डर केलेला 311 मध्ये, म्हणजे त्यांची चौकशी न करताना, कारण सिरियस मॅटर असल्यामुळे त्यांना डायरेक्ट आम्ही डिसमिसल फ्रॉम द सर्व्हिस केलेला आहे। बनावट नोटा कारखाना प्रकरणी मुख्य सूत्रधार पोलीस हवालदार इब्रार इनामदारला सेवेतून बडतर्फ करण्यात आलंय। या कारवाईमुळे एक मोठं रॅकेट उद्ध्वस्त झालं असलं तरी पोलीस दलात कार्यरत कर्मचाऱ्याचाच सहभाग समोर आल्यानं गंभीर प्रश्न उपस्थित होतोय। रक्षकच भक्षक होत असतील तर नागरिकांनी विश्वास ठेवायचा कुणावर, हा प्रश्न आहेच। सांगलीहून स्वप्नील पाटील सह तेजस्विनी काटपटे, पुढारी न्यूज।